परतो धरला जातो वीडियो लाते थे वीडियो हाँ वीडियो हाँ बस रेडी वाटेल तो बस माका पळय बरे हा तसो हा वर ए दादाच्या पायाकडे बस गट धरून बस मध्ये आमचा दादा सगळ्यां पयली तुमकां सगळ्यांक नमस्कार. माझं नाव रुद्रेश म्हामल. मदलमास हैसल्या म्हामल वाडा ह्या वाड्याचो मी रहिवासी. आमच्या वाड्याचेर कित्येक म्हणजे आमी आमच्या जाणट्यापासून बघत आसा की नरकासूर करप ही एक परंपरा चालूच आसा आणि सातत्यान ती चालूच असले. कालांतरान सगळे भुरगे कामाक वचपाक लागले आणि काहीच म्हणजे नरकासुरात दिसच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिसाच येवन एक ल्हानशी प्रतिमा करप आणि ती जळप असोच हो एकंदरीत हे जाल्लो. आणि आमी खंय तरी म्हणजे भायर समाजान जास्ती एट्रॅक्ट जावपाक लागला. म्हापसा पणजे सारख्या शहरांनी व्हडले नरकासुराचे प्रतिमा केले वयतात आणि थंय जर आमकां एकंदरीत चित्र दिसता तर विकृत चित्र असता म्हणजे दारू किंवा लावड साऊंड लायट्स आणि ह्याच हेतून त्याच्या फाटलो जो मूळ संस्कृती आसा हाचो खंय तरी विसर पडत चल्ला आणि त्याचीच खंय तरी एक मिरर इमेज कशी आमकां आमच्या भुरग्यांनी आतां दिसपाक लागली. मांद्रे हो एक टुरिजम अफेक्टेड बेल्ट आसा सो त्याच्या खातीर ही डिस्ट्रॅक्शन्स खूब असले आमच्या भुरग्यां खातीर आणि मोबायल हा एक जग जाहीर डिस्ट्रॅक्शन आसा. सो एकंदरीत आमच्या वाड्या वयल्या भुरग्यांक एका थंय हाडून एक सकारात्मक उर्जा तेंच्या मदीं येवची आणि वाड्या खातीर समाजांतले प्रश्न आसात हेंचेर मागीर तीच एनर्जी यूज जावपाची ह्या खातीर हो एक ल्हानसो प्रयत्न आसा की
विकृतीकडून संस्कृतीकडे परत येवप आनी आमची जो इतिहास आसा, आमची जी संस्कृती आसा ती भुरग्यांकडे डायरेक्टली पावप होच एक आमचो प्रयत्न आसा. नरकासुराची प्रतिमा आसा ती जवळपास 30 ते 32 फूट अशी आसा आनी आमचो जो कृष्ण आसा हो नरकासुराकूनय व्हडलो आसा. ती एक 40 फूट पर्यंत कृष्णाची प्रतिमा आमी साकारलेली आसा. बिकॉज आमी जर सिंबॉलीक बघपाक गेला जाल्यार नरकासूर ही समाजातली एक विकृती दाखयता आनी कृष्ण श्रीकृष्ण भगवान जे आसात हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आसात, हे आमच्या इतिहासाचे प्रतीक आसात. सो आमकां असं दिसता की ही जी विकृती आसता ती खंय तरी कमी आसपाक जाय आनी संस्कृतीचेर जास्ती भर आसपाक जाय. तेचे खातीर ही कृष्णाची इतकी भव्य प्रतिमा आमी साकारपाचो ह्या शिवधनुष्य उखलपाचो प्रयत्न केल्लो आसा. कशा पद्धतीची जी हे आसा मूर्ती आसा ती तुमी केल्लेली आसा? म्हणजे आमची ओवरऑल संकल्पना काय आसा की ही नरक चतुर्दशी जी आम्ही साजरी करतो त्याचे फाटलो जो इतिहास आसा, त्याचे फाटली जी परंपरा आसा ही आमच्या भुरग्यांक आयज विसर पडत चल्लेलो आसा. सो आम्ही काय केलं की श्रीकृष्ण आणि नरकासूर वधाचा जो एक दृश्य आसा, वधाचं दृश्य ह्या मूर्तींच्या प्रतिमांसून आम्ही आमच्या भुरग्यापर्यंत पावोवपाक हे केलं. जवळपास 8 सप्टेंबरापासून आम्ही हे काम केलेलं आसा आणि सुरुवातीच्या प्लॅनिंग स्टेजीपासून आता एक जवळपास 6 महिना झाला. हे आमचे भुरगे जे असतात ही आमची संस्कृती आणि त्याच्या फाटली जी स्टोरी आसा ती जगत असतात. कदाचित मी तांकां जर असं ओरली सांगलें किंवा आमचे जे सिनियर्स असतात तेंच्यानी ओरली सांगलेलं की ही अशी स्टोरी आयकतले असले आणि विसरतले असले, पण या एकंदरीत 6 महिन्याच्या कालावधीन डेली प्रश्नाचेर प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण इतको ताकदवर नसलो की देवी सत्यभामांक येऊन त्याची मदत करूची पडली. तर त्याचे फाटलो जो इतिहास आसा म्हणजे नरकासुरान ब्रह्मदेवाची ज्या वेळार तपश्चर्या केल्ली आणि स्वताक वर मागलेलो त्या वेळार ताणें आपलं मरण सुद्धा आपल्या आईच्याच हातीन जावचा म्हणजे भूदेवीच्या हातीनच जावचं असं वरदान असलं. म्हणजे जो ब्रह्मदेवाचं वरदान आसा तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा पाळटात, ते त्याचं अवहेलना करू शकत नसले. आणि देवी सत्यभामा ही भूदेवीचीच एक अवतार आसा. सो हो जो म्हणजे हे जी क्युरियोसिटी आसा भुरग्यांच्या मनात ही सातत्यान आमी गेले 6 महिनो 1.5 महिनो आमी तेंचे कडसून आयकता आणि त्याचे उपरांत ज्या टायमार ते अंडरस्टँड करतात समजून घेतात आणि तो साकारपाचो हो जो प्रयत्न चालू आसा मागीर ते आयुष्यभर तो इतिहास ती स्टोरी आसा किंवा त्याच्या फाटलो जो संदेश आसा ते विसरचे ना. ही जी आता नरकासुराची हे आमी ऑलरेडी लायल्ली आसा, तशें आता श्रीकृष्णाच्या मूर्तीचेर काम चालू आसा. दनपार पर्यंत आमी कंप्लीट करतलो. चेन पुली सिस्टम वापरतो म्हणजे कमरेपासून वयरचो भाग आसा तो पयली तयार करप आणि साखळींच्या मदतीन तो वयर व्हरान आपल्या जाग्यार लॉक करप आणि मागीर जी कमरे खालचो भाग पांय आसा दोतीर आसा हो भाग मागीर तेच्या उपरांत हाडून थंय जॉईन केलो. सत्यभामा त्याच्या वयर आसा आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या उजव्या हातीर सुदर्शन चक्र आसा. तर तेचीच एक म्हणजे आता 40 फुटाचेर खूप वयर जाता आणि जे कोण लोक बघपाक येतले तांकां तो हे दृश्य दाखोवप कठीण वयतला. म्हणून त्याच्या उजव्या हातीचीच एक मिरर इमेज आम्ही फुडें करतलो जी नरकासुराक फेसिंग आसतली आणि उजव्या हातीची मिरर इमेज म्हणजे दावो हात कसो आमकां दिसतलो आणि तेचेर तो सुदर्शन चक्र फिरतला आणि तेचे वयर एक प्रतिकात्मक म्हणून देवी सत्यभामाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन ही नरकासुराकडे पॉइंटेड असतले आणि नरकासुराचो एकंदरीत वध जाता असो तो दृश्य आसा. सो हो जो फूल 3 सेटअपान आसा. पयली श्रीकृष्णाच्या हातीची मिरर इमेज आसतली आणि तेचेर सुदर्शन चक्र फिरतला आणि देवी सत्यभामाचं एक प्रतिकात्मक एक 4 फुटाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन. त्याच्या उपरांत मागीर नरकासुराची 31 ते 35 फुटाची मूर्ती आणि त्याच्या फाटसून एक भव्य अशी श्रीकृष्णाची मूर्ती जी नरकासुराच्या मूर्तीहून आणि भव्य दिसतली. ह्या शिवधनुष्यच म्हणूंक जाय. आम्ही उचलपाचो प्रयत्न केला पण ते आमच्याकडे जाताला याची शाश्वती नसली. ज्या वेळा डिस्कशन स्टार्ट झाला त्या वेळा आमचं बजेट खूप कमी असलं आणि हे सगळे शाळेन वयपी कॉलेजीन वयपी भुरगे आसतात आणि आमचे काही वाड्या वयले सिनियर लोक आसात. आम्ही श्री म्हाळसा देवीक युवक संघ म्हणजे आमचा एक ग्रुप आसा त्याच्या अंतर्गत हो एकंदरीत आमचो उपक्रम चालू आसा. 3,08,000 असो आमचो बजेट आसा. पण आम्ही खंयच ह्या चिंतूंक ना की आमकां पयशांची त्रुटी येतली किंवा पैसे खंयच्यान हाडटलो. आमी कोणा कडेन वचकच ना पयशां खातीर, पयशे डोनेशन मागपा खातीर. आमी
प्रयत्न असो केला की आमच्या भुरग्यापर्यंत हो मेसेज ही आमची संस्कृती आसा ही पावप गरजेची आसा. पैसे हे दुय्यम आसात. कदाचित डोनेशन्स किंवा आमकां आर्थीक मदत तशी जावंक ना जाल्यार स्वताहून हो खर्च पेलपाची आमची क्षमता आसा. कदाचित स्टँडींग कॉम्पिटिशन काही आसा जेचे आमकां इन्विटेशन्स इल्ली आसा तेंच्यांनी राती व्हिडिओज करून धाड म्हटल्यार. सो ते स्टँडींग कॉम्पिटिशन कितें येदे भव्य मुर्ती घेवन फिरप शक्य ना. सो स्टँडींग कॉम्पिटिशन आसा तांकां हमखास आमी एंट्री घालतलो. ते म्हामल वाडोच न्हू तर म्हामल वाड्या भायले मांद्र्यांतले काही भुरगे येतात. तशीच जी श्रीकृष्णाची मुर्ती आसा ही आमकां साकारपा खातीर वेल्डिंगाचं आमी काम आसता तेचे खातीर परवरसून आमचो एक ऋषभ म्हणून मित्र आसा तेणी मदत केल्ली आसा. तशेंच आमच्या मांद्र्यान आनी पेडण्यान हे इतके भव्य दिव्य मुर्ती जायना आनी हे म्हापशान जातात. तशेंच म्हापशांतलो एक ग्रूप आसा किंग ऑफ गिरी म्हणून त्या भुरग्यांची आमी मदत घेवन ही नरकासुराचो सांगाडो करपाक मदत घेतल्या. तशेंच आमच्या वाड्या वयले काही आमचे जे सिनियर्स आसा श्याम मामल आसा, प्रकाश मामल, संजय मामल, सत्यवान मामल आसा, तानाजी आरोलकर म्हणजे हे प्रत्येक जण कोण गवणे काम करता, कोण गिरणे असता, कोण स्कूल टिचर आसा पण तेंचे स्किल्स आसात ते कामा उपरांत सद्दी सांजचे 7 ते सकाळची 3 काल तर जवळपास 5:30 पर्यंत काम चल्लां. सो ह्या कोणाचो एकट्याचो हे ना, हो संपूर्ण वाड्याचो आसा आनी जवळपास आमचे कडेन 150 वाड्या वयले भुरगे ल्हान मोठे सगळे लोक इनवॉल्ड आसात. म्हणजे अजून पर्यंत असं आमी सांगूंक शकता की एक 500-600 लोक आतांच येवन गेल्ले आसात. आणि आमच्या संस्कृती जर आमी लोकां पर्यंत पावलो न्हू जाल्यार म्हणजे हो नरकासूर हो आयच्या पुरतीच आसा. ही श्रीकृष्णाची मुर्ती श्री म्हाळसादेवीचो वर्धापन दीस जातलो तो पर्यंत आमी दवरतले. आणि हो इतकोच देखावो ना, जर दिवाळी जाल्या उपरांत 22 आणि 23 तारखेक आमी काही सांस्कृतिक कार्यक्रमय दवरल्यात जेतून चित्रकला स्पर्धा आसतली, त्यांची कला कौशल्य स्पर्धा आसतली, पाककला, आकाशकंदील स्पर्धा आणि ह्याचं जे टायमार बक्षीस वितरण जातला त्या टायमार आमी संगीत गीत रामायणाचो कार्यक्रम सुद्धा दवरला. म्हणजे हो एक प्रोसेस आसा, ही एक पर्सन सेंट्रीक प्रक्रिया ना, ही एक प्रोसेस आसा, एक सिस्टम आसा. आणि ती जर आमी आमच्या भुरग्यांक घालून दिली जाल्यार ही सातत्यान चालू रावतली, हेची शाश्वती आसतली. तर जर एकच मनीस फुडें सरलो आनी आपल्या तकलेन आसा असं करूया तसं जायना. आता कदाचित एक मनीस आयज आसा फाल्यां आसचो ना, पण जर आमच्या भुरग्यां मदीं ती उर्जा जाली आणि आमी ह्या इतकें व्हडलें काम करूं शकतो ह्या जर तांकां पटोवन दिला जाल्यार कदाचित ही प्रक्रिया अशीच सातत्यान उरतली. आणि ही जी कॉम्पिटिशन्स आसात त्याच्या निमतान हे सगळें म्हणजे एक दीस आतां हो दीस आमचो संपूर्ण ह्या प्रोसेसानच वयतलो. लोक येतले, तांकां एंटरटेन करपाक जाय. फाल्यां दिवाळी जाली, लक्ष्मी पुजन जालें, परत हे भुरग्यांनी इतकी मेहनत केल्या तांकां खंय तरी रिलॅक्स करपा खातीर, खंय तरी एक एन्जॉय करपा खातीर थोडोसो क्षण जाय. सो आकाश कंदील स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा अशे वेगवेगळे आर्ट स्पर्धा आसात जे 22 आणि 23 तारखेर जातले. आणि त्याची सांगता ही सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातले कलाकार मेळून गीत रामायणाच्या कार्यक्रमात जातली.